नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग रंगराव पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पुणे कॅम्प येथील द लेडीज क्लब येथे अत्यंत भावनिक वातावरणात सत्कार सोहळा पार पडला. तर पाहूयात आजची सविस्तर. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी आपल्या सेवेला पूर्णविराम देत शासकीय कर्तव्याची यशस्वी सांगता केली. या सोहळ्यास माननीय राजेश बनसोडे, IPS अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे, माननीय सुनील चव्हाण साहेब, अतिरिक्त आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र, माननीय सागर थोमकर, उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे, माननीय चरणसिंग राजपूत, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क मुंबई उपनगर, माननीय अतुल कानडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, माननीय संजय पाटील, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क वर्धा, माननीय भूतकर साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा, माननीय श्री विशाल लोंढे, सह आयुक्त समाज कल्याण पुणे, माननीय दीनानाथ सिंह, आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू व हिंद केसरी, माननीय SR पाटील, संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर, माननीय विजेंद्र सिंग लाकरा, उद्योगपती दिल्ली, माननीय काकासाहेब पवार, अर्जुन पुरस्कार सन्मानित, माननीय संतोष जगदाळे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, माननीय सुजित पाटील, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, माननीय गणेश कचरे, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे, माननीय श्री सागर पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर SP9 मराठी न्यूज चॅनल कोल्हापूर, राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध प्रशासकीय विभागातील मान्यवर, सहकारी अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार, नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारे क्षण, आठवणी आणि भावनिक वातावरण अनुभवायला मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली या गावात एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाटील यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मोठे यश संपादन केले. त्यांचे वडील शेतकरी असून कुटुंबात 4 भाऊ आहेत. एक भाऊ गोकुळ डेअरी संचालक, दुसरे उद्योग क्षेत्रात, तर तिसरे शेतीत कार्यरत असून आजही कुटुंबाने एकत्रित कुटुंब पद्धत जपलेली आहे. या संस्काराचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वात स्पष्टपणे दिसून येतो. राज्य उत्पादन शुल्क विभागात पोलीस निरीक्षक म्हणून कार्य करताना पाटील यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये भरारी पथकात उल्लेखनीय कामगिरी बजावली. अवैध दारू साठा शोधून काढणे, गुन्हे उघडकीस आणणे आणि तपास यशस्वीरित्या पूर्ण करणे यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. अनेक कठीण आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये त्यांनी धाडसाने आणि कुशलतेने काम करत विभागाची प्रतिष्ठा उंचावली. त्यांच्या सहकार्यांच्या मते पाटील हे असे अधिकारी आहेत जे स्वतः पुढाकार घेतात आणि संपूर्ण टीमला सोबत घेऊन यश मिळवतात. त्यांचे नेतृत्व, निर्णय क्षमता आणि शांत स्वभाव यामुळे ते सर्वात विश्वासात पात्र आहेत. प्रशासकीय कामासोबतच पाटील यांची क्रीडा क्षेत्रातही वेगळी ओळख आहे. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ असून त्यांनी पैलवान म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. विभागामार्फत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती. ही त्यांची मोठी कामगिरी मानली जाते. लहानपणी साधन सामग्री नसतानाही त्यांनी जिद्दीने सराव करत आपली आवड जोपासली आणि आजही फिटनेस कायम ठेवला आहे. पाटील यांचे जीवन अत्यंत साधे, शिस्तबद्ध आणि व्यसनमुक्त आहे. त्यांच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि दरवर्षी सहपत्नीक पंढरपूर वारीत सहभाग ही त्यांच्या श्रद्धेची आणि आध्यात्मिकतेची साक्ष आहे. अधिकारी असूनही त्यांनी कधीही पदाचा गर्व केला नाही, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. कार्यक्रमात उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात पाटील यांच्या कार्याचे आणि व्यक्तिमत्वाचे भरभरून कौतुक केले. एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पाटील यांच्यामध्ये नेतृत्व गुण विलक्षण आहेत. ते सर्वांना सोबत घेऊन काम करतात. पैलवान असल्यामुळे डावपेच त्यांना चांगले कळतात. मात्र प्रशासनात त्यांनी कधीही चुकीचे डाव खेळले नाहीत. त्यांच्या नावातील पांडुरंग या नावामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात आध्यात्मिकतेचा सुगंध जाणवतो, असेही यावेळी नमूद करण्यात आले. तसेच अशा प्रकरणाचा व्यसनमुक्त, प्रामाणिक आणि समाजभिमुख अधिकारी आयुष्यात क्वचितच पाहायला मिळतो, असेही गौरवोद्गार काढण्यात आले. पाटील यांनी आपल्या भाषणात आपल्या जीवन प्रवासात साथ देणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करत ADG पांडे यांचे विशेष आभार मानले. त्यांनी वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन, प्रेम आणि पाठबळ यामुळे आपल्या कार्याला
दिशा मिळाली आहे असे त्यांनी सांगितले। वरिष्ठ असूनही त्यांनी भावासारखे नाते जपले, ही गोष्ट विशेष असल्याचे त्यांनी नमूद केले। आपल्या मनोगतात पाटील यांनी लहानपणीच्या संघर्षमय दिवसाची आठवण करून दिली। कुस्तीची आवड असूनही आवश्यक साधनसामग्री मिळत नव्हती, मात्र त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण केले। शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलाने प्रशासकीय आणि क्रीडा क्षेत्रात एकाच वेळी यश मिळवणे ही त्यांच्या चिकाटीची साक्ष आहे। सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी निसर्गोपचार केंद्र उभारण्याची इच्छा व्यक्त केली। समाजातील गरजू आणि आजारी लोकांना निसर्गोपचाराच्या माध्यमातून मदत करण्याचा त्यांचा मानस आहे। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पाटील यांना भावपूर्ण निरोप दिला। त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सर्वांनी एकत्र येऊन या अविस्मरणीय क्षणाचा आनंद लुटला। PR पाटील यांचा जीवन प्रवास हा जिद्द, प्रामाणिकपणा, नेतृत्व आणि समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श ठरला असून त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत राहील यात शंका नाही। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।